नमस्कार मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सुशीला पिंकीला म्हणते, अगं इतकी जांभळं खाल्ली की त्यांचं रक्तच जांभळं झालं असे डॉक्टर म्हणतात. किती हिंडलो फिरलो परंतु फरकच पडला नाही. आता कुठे पुण्याचा डॉक्टरांचा फरक पडलाय. त्यावर लगेच सुशीला पिंकीकडे रागातच बघते. तर लगेच पिंकी म्हणते, आता तुम्ही विचाराल तुझ्या या पुण्याच्या डॉक्टरांशी ओळख कशी? तर लगेच त्यावर पिंकी म्हणते, ही खूप मोठी स्टोरी आहे. तर लगेच सुशीला म्हणते, बाद झाले तुझ्या स्टोऱ्या, तुझ्याजवळच ठेव. तू मला आधी हे सांग, तू त्या छबीच्या डॉक्टरांना का भेटायला गेली होती? त्यावर लगेच पिंकी घाबरूनच म्हणते, मला छबिताईंना त्या डॉक्टरनी काय काय औषध दिले याचा तपास करायला नको का? आणि आणि पिंकी वहिनीला कोणी फसवलंय, त्याचा सूत्रधार कोण आहे याची चौकशी करायला नको का? हे ऐकून धनंजयला तर खूपच घाम येतो. तर सुशीलाही खूप घाबरते. तर लगेच पिंकी म्हणते, मी छबिताईंच्या रूममध्ये आहे. मग लगेच पिंकी रूममध्ये जाताना सुशीलाकडे व धनंजयकडे बघतच म्हणते, जिनके घर शीशे के होते हे ना, ओ कभी भी दुसरे के घर पर पत्थर नहीं मारते. त्यावर लगेच पिंकी सुशिलाला म्हणते, काय सासूबाई, काय रागाने बघताय? तर लगेच सुशीला म्हणते, कोण सासूबाई? मी तुझी सासूबाई नाही. आणि लगेच तिथून निरीच्या रूममध्ये जाते. तर लगेच निरी पिंकीला विचारते, मग झालं का तुझं आईसाहेबांबरोबर बोलणं? तर लगेच पिंकी काहीही बोलत नाही, शांत बसलेली असते. तर लगेच निरी म्हणते, जाऊ दे मग, ठीक आहे मी जाते आता. व लगेच ती बाहेर जायला लागते. तर लगेच पिंकी म्हणते, काय ग निरी, तुझे पप्पा कसे? तर लगेच निरी म्हणते, काय पप्पा? आत्ताच आत्या बाहेर सांगत होती ना, त्यांना प्रत्येक डॉक्टर म्हणतायत त्यांना रक्त लागेल. त्यावर पिंकी म्हणते, मग ते तालुक्याच्या गावी येणार आहे का हॉस्पिटलमध्ये? तर लगेच निरी म्हणते, नाही ते तर गावी आहेत. हे ऐकून पिंकीला खूप मोठा धक्का बसतो. तर लगेच पिंकी म्हणते, पप्पा जर इकडे आलेच नाही तर मग डॉक्टर देवयानी मला असं का म्हटले असेल? लगेच निरी पिंकीला विचारते, तू असे प्रश्न का विचारते? तर त्यावर पिंकी म्हणते, तुझे पप्पा पिंकीचा शोध घेताय का? तर लगेच निरी म्हणतात, का? कशाला नाव काढताय तिचं? त्या बहिणीचं नाव सुद्धा माझ्यासमोर काढू नका. तिच्यामुळे माझे पप्पा 8 दिवस झाले अंथरुणावर खेळतायत. आत्या सांगत होती 8 दिवस झाले ते अंथरुणावरून उठलेच नाही, त्यामुळे तिचं नाव पण काढू नका. तर हे ऐकून पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते, जर पप्पा इथे आलेच नाही तर मग देवयानी डॉक्टरला कोण भेटलं असेल? म्हणजे कोणीतरी पिंकीचा शोध घेतंय. तर दुसरीकडे बापूसाहेब जिथे पिंकीचा ॲक्सिडेंट झालेला असतो तिथे जातात आणि गाडीचा कचकन ब्रेक दाबतात आणि स्टेअरिंगवर हात आदळत खूप जोरात ओरडतात आणि म्हणतात, कशी काय वाचली ही? माझ्या लक्षात कसं आलं नाही ती पिंकी आहे? तर इकडे पिंकी ही पप्पांचाच विचार करत असते की माझे पप्पा अंथरुणात खेळत आहे. मग पिंकीचा शोध कोण घेतंय असा प्रश्न तिला पडलेला असतो. तर इकडे बापूसाहेबही त्या जागेवर आठवतात, एवढ्या रात्रभर इथे सडक पडली होती, हिला वाघानं कसं खाल्लं नाही असे ते म्हणत असतात. तर इकडे पिंकी आरशासमोर जाऊन उभी राहते आणि आरशात बघून म्हणते की म्हणजे कोणीतरी पिंकीचा शोध घेतंय, मला आणखीन सावध व्हायला पाहिजे. तर इकडे बापूसाहेब म्हणतात की ही पिंकी वाचलीच कशी? आणि मी स्वतःला आमदार समजावून घेतो ना, जेव्हा ती पहिल्यांदाच घरात आली त्याच वेळेस मला समजायला पाहिजे होतं की ही पिंकी आहे म्हणून, आणि जेव्हा ती मुडवी सासूबाई म्हणाली ना त्यावेळेसच मी ओळखायला पाहिजे होतं. पण मी कसं काय गाफील राहिलोय मला कळलंच नाही. परंतु आता नाही, आता हे गावकरीच तुला ठेचून ठेचून मारणार. तर इकडे पिंकी विचार करते की जर बापूसाहेब माझा शोध घेत असतील तर मला अजून सावध व्हावं लागेल आणि मला धनीची मदत घ्यावी लागेल. बापूसाहेब माझ्यापर्यंत पोहोचण्याआधीच मला खूप मोठा डाव करावा लागेल. परंतु ती पांढरी पाल धनीसोबत कायमच चिटकेल असते. परंतु नाही, आता मला धनीची मदत घ्यावीच लागेल. आणि लगेच म्हणते, आय एम कमिंग धनी, आणि युवराजकडे जायला निघते. तर इकडे हॉलमध्ये डॉल्बी खाली येतो आणि निरीला म्हणतो, माझा नाश्ता तयार आहे का? तर लगेच निरी म्हणते, हो मी अंडी पण उकडून ठेवली. आणि लगेच ते दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात. त्यावर लगेच सुशीला त्या दोघांकडे रागाने बघून म्हणते, ए डॉल्ब्या, तुला सांगितलंय ना तुला काही लागलं तर चित्राकडे मागत जा म्हणून. तर लगेच चित्रा म्हणते, काही गरज नाही, घरात नोकर माणसे आहेत ना. तर लगेच सुशीला म्हणते, उलट बोलते, तुला काही करायची गरज नाही. तर लगेच सुशीला पिंकीकडे वळते आणि म्हणते, ए पोरी. त्यावर लगेच पिंकी म्हणते, अहो उडवी सासूबाई, मी ताट करते. तर सुशीला म्हणते, एवढा वेळ लागतो का ताट करायला? कुणासाठी ताट करते? तर लगेच पिंकी म्हणते, छबीताईंसाठी. आणि तेवढ्यातच युवराज आणि मिताली येतात. तर लगेच पिंकी ही युवराजकडे बघत असते. मितालीने युवराजचा मेकअप
गेलेला असतो. तर सर्वजण लगेच युवराजकडे बघत असतात. तर लगेच डॉल्बी पुढे येतो आणि म्हणतो, युवराज दादा तू तर हवाच केली, काय मस्त मेकओव्हर केलाय, खूपच छान दिसतोय. तर पिंकी लगेच युवराजकडे बघतच असते, तिची नजर हटत नाही आणि लगेच मनाशी म्हणते, धनी काय मस्त दिसताय तुम्ही. आज तर तुम्ही माझी विकेटच घेतली. आणि लगेच लांबूनच युवराजची दृष्ट काढते. तर युवराज चष्मा खाली घेतो आणि पिंकीकडे बघत म्हणतो, मग कसा दिसतोय मी. तर लगेच पिंकी म्हणते, मग उडवी सासूबाई कसा दिसतोय तुमचा मुलगा. तर लगेच सुशीला ही युवराजकडे बघत असते. तर लगेच युवराज डॉल्बीकडे येतो आणि म्हणतो, मग कसा दिसतोय तुझा युवराज दादा. तर डॉल्बी म्हणतो, युवराज दादा एकदम हवाच केली, खूपच छान. त्यावर पिंकी लगेच खदाखदा हसायला लागती. तर लगेच मिताली म्हणते, तुला काय झालं एवढं खदाखदा हसायला. तर लगेच पिंकी म्हणते, काय लावलंय ते, कसा चेहरा केलाय एकदम सुतारासारखा, आणि असं रात्री कोणी गॉगल लावतं का. हे ऐकून युवराज लगेच गॉगल काढतो. तर लगेच मिताली म्हणते, अगं बाई ती फॅशन आहे. तर लगेच युवराज तिला टोमणे मारतो, कांदे कापताना हेल्मेट घालण्यापेक्षा हे आपलं बरं आहे ना. लगेच पिंकी युवराजला म्हणते, तुमचा हा जो काही मेकओव्हर केलाय ना तो पूर्णपणे गंडलाय. तर लगेच सुशीला पुढे येते आणि म्हणते, तुला काय कळतंय ग यातलं. गावंढळ कुठली. त्यावर लगेच चित्रा म्हणते, भाऊजी मला या मेकअपमधलं ना काहीच कळत नाही, परंतु तुम्ही एकदम छान दिसताय. तर लगेच युवराज म्हणतो, वहिनी तुम्हाला सांगतो, जेव्हा मी मेकअप करून बाहेर पडलो ना तेव्हा या तालुक्यातल्या मुलींची अशी लाईनच लागली होती. तर लगेच पिंकी त्याच्याकडे बघते. तर लगेच युवराज पिंकीकडे बघतच चित्राला विचारतो, वहिनी कपडे कसे वाटतायत. तर लगेच पिंकी म्हणते, तिला बोलण्याच्या आधीच पिंकी उत्तर देते की कपडे सर्कशीतला जोकर वाटतोय. तर लगेच सर्वजण पिंकीकडे बघत असतात, कारण ती युवराजला खूप टोमणे मारत असतात. तर लगेच मिताली ही तिच्या रूममध्ये जाण्यासाठी निघते. तर ती पिंकी जवळून जात असतानाच पिंकी लगेच तिला लाथ मारते व ती खाली पडते. तर लगेच सर्वजण मितालीला उठवतात. तर लगेच युवराजला कळते की पिंकीने हे मुद्दाम केले. तर पिंकी ही गालातल्या गालात हसत असते. तर लगेच युवराज म्हणतो, अशी कशी पडली, तुला काही दिसत नाही का. तर लगेच पिंकी म्हणते, हो ना मला दिसलंच नाही. तर लगेच युवराज मितालीला म्हणतो, आता तुम्हाला चालता पण येणार नाही ना, रूममध्ये पण जाता येणार नाही, थांबा मी तुम्हाला उचलून घेतो. तर लगेच पिंकीचा खूप जळफळाट होतो. तर लगेच युवराज मितालीला उचलून घेतो आणि म्हणतो, सरपंचीनबाईंची जी जागा आहे ना तिथे तुम्ही झोपा. तर लगेच चित्रा म्हणते, काय भाऊजी. तर लगेच युवराज म्हणतो, म्हणजे ते आमच्या रूममध्ये झोपतील आणि आम्ही त्यांच्या रूममध्ये झोपू असं मला म्हणायचं होतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी तिच्या रूममध्ये चाललेली असताना लगेच बापूसाहेब तिला थांबवतात आणि म्हणतात, सरपंचीनबाई, आणि तिच्याकडे लगेच 25 लाखांचा चेक देतात आणि म्हणतात, हे घे आणि गावकऱ्यांपुढे सर्व गुन्हे कबूल कर. तर लगेच पिंकी तो चेक हातात घेते आणि फाडून बापूसाहेबांच्याच अंगावर फेकते आणि म्हणते, मीच तुम्हाला दसऱ्यापर्यंतची मुदत देते, तुम्ही तुमचे सर्व गुन्हे गावकऱ्यांपुढे कबूल करा आणि जे काय होईल ते गावकऱ्यांसमोरच होईल. आणि आता ही पिंकी हरणार नाही असे ती बापूसाहेबांना खडसावून सांगते. तर हे ऐकून बापूसाहेबांना खूप मोठा धक्काच बसतो आणि लगेच तिथून निघून जाते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.